आजच्या या गप्पा टप्पा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। या कार्यक्रमामध्ये आपण काही खास कलाकारांशी संवाद साधणार आहोत। आज आपल्या सोबत जे कलाकार आहेत त्यांनी एकांकिकेपासून आपला प्रवास सुरू केला। त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट, मालिका ह्यात आपलं स्थान निर्माण केलं। पण खऱ्या अर्थाने त्यांची ओळख झाली ती संभाजी मालिकेतील राहुजी सोमाजी या नावाने। या भूमिकेने ते घराघरात पोहोचले। त्यानंतर त्यांनी बऱ्याच मालिका केल्या। जिजामातामध्ये त्यांनी गंगाधर पंताची भूमिका केली होती। साईबाबा श्रद्धा सबुरी या मालिकेत त्यांनी माळसापतीची भूमिका साकारली आहे। तर अशा आपण आज कलाकाराला भेटणार आहोत आणि त्या कलाकाराचं नाव आहे दिनेश कानडे। नमस्कार दिनेशजी। नमस्कार। पीयू फिल्म्स मध्ये आपलं मनापासून स्वागत। धन्यवाद पीयू फिल्म्सचे मला या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल। दिनेशजी, पहिला प्रश्न तुम्ही हाच विचारणार आहे की तुम्ही याच्यात पदार्पण ह्या कला क्षेत्रात कसं काय केलं? कसं आहे म्हणजे काही वंश परंपरागत असं म्हणतात ना, तसं काही या क्षेत्रात मी पदार्पण केलेलं नाहीये। ऍक्च्युअली कसं झालं, माझे आजोबा पूर्वी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप मन होते। म्हणजे जेव्हा बॉम्बे टॉकीज इंडस्ट्री होती, म्हणजे बॉम्बे टॉकीज मध्ये सगळ्या पिक्चरचं शूटिंग व्हायचं सुरुवातीला। म्हणजे मराठी असो हिंदी असो, सुरुवात बॉम्बे टॉकीज पासून झाली। बॉम्बे टॉकीज मालाड, म्हणजे अशोक कुमार वगैरे जे फिल्म्स करायचे ते सगळे बॉम्बे टॉकीज मधून। आणि माझे आजोबा NM कानडे म्हणजे नरहर कानडे सर्व त्या बॉम्बे टॉकीजचे, जे मेकअप पासून बॅकस्टेज पासून सगळी कामं टेक्निकल सगळा भाग ते सांभाळायचे। तर त्याच्यानंतर काही काय केलं, त्याच्यानंतर माझ्या बाबांनी या क्षेत्रात काहीही केलेलं नाहीये। पण मी झाल्यानंतर माझे आजोबा मला काही गोष्टी सांगायचे, त्यावेळच्या घडलेल्या ते किस्से सांगायचे। तर मला त्याच्यात इंटरेस्ट वाटायचा। किती मस्त ना, किती आजोबांनी आपलं काम केलं ना, किती मोठमोठे लोक आपल्या आजोबांना ओळखतात। आणि मी ज्या शाळेत शिकत होतो उत्कर्ष मंदिर मालाड, त्या शाळेमध्ये माझा खास मित्र श्रीपाद जोशी, तो विविध अशी नाटकं लिहायचा लहानपणापासूनच आणि त्याचे बाबा ती नाटकं बसवायचे। मग मी तो असा आमचा मित्रांचा ग्रुप होता, आम्ही मिळून ती नाटकं करायचो आणि तिथून आमची सुरुवात झाली। शाळेतल्या बालनाट्यापासून माझी सुरुवात झाली या क्षेत्राकडे येण्यासाठी। आणि मग त्याच्यानंतर मग बालनाट्य केली, मग राज्य नाट्य स्पर्धा केल्या, एकांकिका केल्या वेगवेगळ्या, काही ठिकाणी स्वतः दिग्दर्शन केलं। असा माझा प्रवास सुरू झाला। आणि मग काही वर्षानंतर मी BSTत आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर BSTत जॉबला लागलो। जॉब लागल्यानंतर काही वर्ष गॅप गेला मध्ये। पण हा जो अभिनयाचा आपल्या एक विशिष्ट पर्टिक्युलर शब्द आहे, अभिनयाचा किडा ज्याला म्हणतात, तो काही मला स्वस्त बसू देईन आणि मी परत या क्षेत्रामध्ये काम करायला लागलो। मग BSTतून विविध एकांकिकांमधनं काम केलं, राज्य नाट्याला काम केलं। BSTचा व्यासपीठ मोठं आहे या क्षेत्राशी, BSTचं व्यासपीठ मोठं आहे। म्हणजे अगदी अरुण नलावडे, प्रशांत नामले, पूर्वीचे सुनील दत्त पासून या क्षेत्रात कार्यरत होते, जे BSTत आधी जॉबला होते। तर BSTच्या विविध एकांकिकांमधनं मी काम करायला लागलो, तिकडे दिग्दर्शन केलं। आणि नंतर मग तिथून मला व्यावसायिकाला काही विचारणा झाली, मी व्यावसायिककडे भूमिका करायला लागलो। मालिकेमधून दामिनी सारख्या मालिकेतून मी पहिल्यांदा पदार्पण केलं, तिकडे अगदी छोटा रोल होता। मग मला आवड निर्माण झाली, म्हटलं अर्थार्जनाच्या दृष्टीने पण याचा उपयोग होऊ शकतो। हे त्यावेळेला मला ती दृष्टी मिळाली आणि त्याच्यानंतर मग मी विविध मालिका व्यावसायिक नाट्याचं काम करायला सुरुवात केली। पण तुम्ही आताच म्हणालात की तुम्ही नोकरी करता BST मध्ये, हो। मग तुमची नोकरी आणि तुमचं हे चित्रपट किंवा मालिकेचं शूटिंग वगैरे जे शेड्यूल असतं ते कसं काय तुम्ही मग म्हणजे अरेंज करता? या दोन्ही गोष्टी एकदम कसं काय करता? बरोबर आहे। म्हणजे मी इव्हन शूटिंगला जातो तिथे पण लोकांना तीच उत्सुकता असते, अरे मग तू कसं करतोस? म्हणजे तू आता डे शूट असतं आपलं, तू तिकडे जॉबला काय टांग देऊन येतोस की काय, नुसती सही करून येतोस की काय? तर तसं नाही। मी BST मध्ये गॅरेज म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला मेकॅनिक म्हणून काम करतो आणि आमच्या इथे प्रत्येक कामाचा हिशोब असतो आणि BSTचं काम अतिशय चोख चाललेलं असतं। प्रत्येक माणसाच्या कामाचा हिशोब ठेवला जातो। टेक्निकलला तर माणूस आराम करू शकत नाही। आता गंमत अशी आहे की मला या क्षेत्राची आवड असल्यामुळे मी शक्यतो रात्रपाळी करतो। रात्रपाळीत मी काम करून दिवसा शूट असतं, त्याचे मला दिवसा शूट करू शकतो मी। अगदीच काही इमर्जन्सी बाहेर दौरा असेल नाटकाचा वगैरे तर मला स्वतःची रजा घेतो मी आणि तो दौऱ्यावर जातो। पण BSTची नोकरी सांभाळून अशा प्रकारे माझा प्रवास सुरू आहे। अर्थात BSTनं मला म्हणजे BSTची बस सगळीकडे जाते आणि BSTच्या सर्व्हिसचा मला खूप फायदा होतो। कोणत्याही ठिकाणी मला पोहोचायचं असेल वेळेमध्ये वगैरे म्हणा, किंवा आमचे फ्लाईट्स असतात ऑड टायमाला वगैरे, तर त्यावेळेला मला आमच्या डेपोतून म्हणजे BSTच्या सहकार्यांकडून सहकार्य केलं जातं आणि मग त्या ठिकाणी वेळेत पोहोचेल या दृष्टीने मला बस आणि आमचे जे जीप्स असतात त्याच्यातून मला सहकार्य मिळतं, त्यातून मी प्रवास करतो। त्यामुळे ते BSTचे खूप उपकार आहेत। म्हणजे BSTमुळे माझं
नाट्यकला माझी वृद्धिंगत झाली ती बीएसटीमुळेच. त्याला तोड नाही, त्याच्यामुळे बीएसटीचा मी कायम ठेवलेला आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की तुमच्या आजोबांपासून तुम्हाला ही प्रेरणा मिळाली. हो, म्हणजे आजोबा विविध किस्से सांगायचे, प्रेरणा मिळाली. म्हणजे ऍक्च्युली आजोबा काय अभिनेते नव्हते, पण आजोबा तिकडचे जे वेगवेगळे किस्से सांगायचे ना तुम्हाला असं, आणि टीव्हीवर आपण बघतच असतो, त्याच्यामुळे कुतूहल तर होतच या क्षेत्रात. म्हणजे आई शब्द मस्त आहे आणि मनातून पहिल्यापासून आवडेल नाही आपल्याला केलं पाहिजे काम. आणि आजोबा एक एक किस्से सांगायचे, तुम्हाला ते आवडायचं, मला उत्सुकता होती. अशोक कुमार, वैजयंतीमाला वगैरे, वा किती छान लोक त्यांना ओळखतात, किती मान देतात, हे सगळे इंटरेस्ट असतो लहान मुलांना. पण बरोबर, म्हणजे आजोबांपासून तुम्हाला थोडं तेव्हा हे झालं, म्हणजे उत्साह मला हे करायचं वगैरे. पण त्याच्या व्यतिरिक्त कला क्षेत्रात कोणता, प्रत्येकाला एक आदर्श असतो. बरोबर, तसं तुमचा आदर्श कोण आहे इथे? प्रश्न अतिशय चांगला आहे, पण पर्टिक्युलर असं कोण आदर्श ठेवून मी काम नाही केलं याच्यामध्ये. मला आवड निर्माण झाली. आम्ही नाटकं करत होतो, एकांकिका करत होतो. मी, श्रीपाद तो माझा मित्र आहे, तो आमचा सब ग्रुप होता. त्याचे वडील अनंत जोशी, त्यांनी आमचं पहिलं नाटक बसवलं. म्हणजे पहिले माझे गुरु ते म्हणता येतील. त्याच्यानंतर रामकृष्ण गाडगीळ, आमची मालाडला अमुक संस्था म्हणून आम्ही स्थापन केलेली. सगळ्या नाटकात काम करणाऱ्या मुलांनी एक हौशी संस्था आपली स्थापन केली, ज्यावेळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण उतरू. आणि आम्हाला गाईड करायला रामकृष्ण गाडगीळ यायचे. आणि ते तेव्हा व्यावसायिकला काम करायचे, व्यावसायिक नाटकातनं सिरियलमधनं ते काम करायचे. तसे होते मस्त टीव्हीवर दिसतात वगैरे असं मला वाटायचं. मग त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, खूप चांगल्या प्रकारच्या एकांकिका बसवल्या, नाटकं बसवली. म्हणजे स्टेजवर उभं कसं राहायचं, कोणत्या शब्दावर कसा जोर द्यायचा, इथपासून सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे लहान मुलाला बोट धरून जसं शिकवतात म्हणतात ना, तसा टाईप या क्षेत्रातला प्रवास माझा रामकृष्ण गाडगे यांनी घडवून आणलेला आहे. तर त्यांचं बोट धरून आम्ही चालायला लागलो या क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे त्यांचे खूप उपकार आहेत. नंतर संभाजी सावंत म्हणून आहेत, जे लेखक म्हणून आज खूप नावारूपाला आलेले आहेत, खूप सिनियर आहेत ते. तर त्यांच्या विविध एकांकिका ते रामकृष्ण गाडगे डिरेक्ट करायचं आणि आम्ही कामं करायचो. आणि त्या एकांकिकांना सगळीकडे नंबरात यायच्या, यश मिळायचं. त्याच्यामुळे मग आमची ती आवड अजून जोपासली गेली की आपल्याला बक्षीस मिळते, मग आपण करूया. आणि आम्ही करत गेलो पुढे पुढे काम, असं झालं. तुम्ही आताच म्हणालात की तुम्ही अनेक एकांकिका केल्या, राज्यनाट्य केली किंवा मालिका केल्या. बरोबर. मी असं ऐकलंय की तुम्ही काही एकांकिकेची दिग्दर्शन वगैरे पण केलंय. हो. मग तुम्हाला ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये असं वाटत नाही की आपल्याला म्हणजे दिग्दर्शनाकडे वळायचं आहे, किंवा असं काय म्हणजे मनात येतं का कधी की मला एक चांगला दिग्दर्शक वगैरे व्हायचंय? नाही, मुद्दा अतिशय चांगला आहे. कसं एक कलाकार म्हणून जेव्हा आपण काम करायला लागतो तेव्हा सगळ्या बाजूंचा आपण अभ्यास करतो. त्या दृष्टीने दिग्दर्शन म्हणजे काय, किंवा लाईट्सचं कसं सेटिंग असतं, किंवा नेपथ्य कसं लागतं, या सगळ्या गोष्टी आम्हाला लहानपणापासून आम्ही शिकत गेलो, एकांकिका नाटक करताना वगैरे. आणि कसा आमचा ग्रुप असतो, तर ग्रुपमध्ये आता आज नाही, आता ही स्पर्धेला एकांकिका करायची, मग कोण डिरेक्ट करणार, मग त्यातल्या त्यात आता कोण आपल्यात चांगला, म्हणजे वासरात लंगडी काय आहे तर कोण मी, मग मी करणार. मग असं एखादी एकांकिका मी डिरेक्ट केली, मग त्या एकांकिकेला बक्षीस मिळालं, मग बक्षीस मिळालं म्हटलं मग अजून करूया. असं करत मग मी बीएसटीत पण एकांकिका करायला लागलो, मग बीएसटीत पण मी डिरेक्ट करायचो काही एकांकिका. असं मी दिग्दर्शन केलं. पण माझा कल अभिनेता होण्याकडेच, म्हणजे माझी आवड म्हणाल तर अभिनयच, आणि दिग्दर्शन मी जुजबी आपली गरज म्हणून करतो. मी दिग्दर्शक नाही, पण ज्या काही थोड्याफार आपल्याला गोष्टी समजतात त्याचा वापर करून एकांकिका सादर करतो मी, एवढंच. बाकी मला दिग्दर्शन करायचंही नाहीये. म्हणजे मी फ्युचरमध्ये कधी असा विचार नाही केला की मी दिग्दर्शन करेन. मला अभिनयच करायचा आहे आणि माझी मी फोकस आहे की मी अभिनेताच. असं तुम्ही जी आता संभाजी मालिका केली, म्हणजे मला वाटतं 2 वर्ष तरी झाली असेल ती मालिका केली, पण त्यात तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे बघा, आता त्यात जे निर्माते किंवा एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून अमोल कोल्हे होते, तर त्यांच्यावर तुम्ही काम केलं, तर तुमचा तो अनुभव कसा होता? म्हणजे तुम्ही काही सांगू शकाल का त्यावरती? ते तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे ऍक्च्युली या सिरियलबद्दल. कसं आहे, स्वराज्य रक्षक संभाजी, ऍक्च्युली छत्रपती संभाजीराजे म्हणजे आपल्या सगळ्यांचं हिंदू, अख्ख्या महाराष्ट्राचं दैवतच आहे. राजे शिवाजी म्हणा किंवा संभाजीराजे म्हणा, हे आपले दैवत आहेत आणि त्यांच्यावर आधारित ही मालिका होती. त्याच्यामुळे ह्यातलं प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनात घर करणं हे आधीच निश्चित होतं. आणि कसं झालं, डॉक्टर अमोल कोल्हेंबरोबर पूर्वी चित्रपट केला होता रंगकर्मी म्हणून. तर त्यावेळेला आमचा असा ग्रुप असायचा. तेव्हा जेव्हा आमचं शूट नसायचं, जेव्हा आम्ही बसायचं एकत्र, जेव्हा ते म्हणायचे सुद्धा डॉक्टर, त्यांचं तेव्हापासून स्वप्न होतं की मी एक मोठी मालिका करणार आहे, जी आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला देशा परदेशातून पण ज्याचं कौतुक आहे, अशी मालिका मी नक्की करणार आहे. आणि त्या मालिकेमध्ये तुम्ही सगळे असणार, म्हणजे त्यांच्या भोवतीचे आम्ही रंगकर्मी, असं त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी हे शिवधनुष्यच म्हणता येईल उचललं, हे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करायला घेतली त्यांनी, तेव्हा त्यांनी आवर्जून त्यात जे त्यांचे रंगकर्मी त्यांच्याबरोबरचे होते त्यांना त्यांनी आठवणीने बोलवलं. मला एकदा फोन आला, सचिन गद्रे म्हणून तिकडे कास्टिंग डिरेक्टर होते त्यांचा, की
अशी अशी आपली मालिका चालू आहे. तेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी मालिका टीव्हीवर सुरू झाली होती. तर मला त्यांचा फोन आला की या मालिकेमध्ये असं एक कॅरेक्टर आहे रावजी सोमनाथ म्हणून, जे तुम्ही कराल का? मी म्हटलं तुम्ही कसं, म्हणजे तुम्हाला नंबर कुठून मिळाला, कसं बोलवलं तुम्ही? तर ते म्हणाले डॉक्टर अमोल कोल्हे ज्यांच्याबरोबर तुम्ही फिल्म केला त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं, तर तुम्ही आलात तर बरं होईल. तर मग मी म्हटलं ऑडिशन वगैरे नाही, ऑडिशनची गरज नाहीये. डॉक्टरांनी सांगितलं की तो आर्टिस्ट योग्य त्या रोलला. झालं, त्यांनी बोलवलं. दुसऱ्या दिवशी मी सेटवर गेलो, शूट केलं. तेव्हापासून तो प्रवास सुरू झाला आणि त्याच्यात तब्बल 2 वर्ष मी ती सिरियल केली. तुमच्याकडे जेव्हा ह्या भूमिका येतात त्यावेळी म्हणजे तुम्ही त्याचा अभ्यास कसा करता? म्हणजे असं म्हणजे तुम्ही सांगू शकाल की ज्यामुळे बाकीच्या कलाकारांना किंवा नवोदित जे कलाकार आहेत त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो? हो हो, अतिशय चांगला प्रश्न आहे. कसं आहे म्हणजे का, आता ह्या स्वराज्य रक्षक संभाजी या सिरियल बद्दलच बोलायचं झालं तर ह्याचे राहुजी सोमनाथ हे जे कॅरेक्टर आहे, तर याचा अभ्यास करणं म्हणजे तसं खूप त्रासाचं होतं. म्हणजे कारण का माहिती का, राहुजी सोमनाथ या कॅरेक्टर बद्दल इतिहासात माहितीच नाहीये जास्त. 4 ओळींचा उल्लेख आहे राहुजी सोमनाथ या कॅरेक्टरचा. इतिहासामध्ये जेवढी पण पुस्तकं लिहिलेली 4 ओळींचा उल्लेख आहे याच्यामध्ये. राहुजी सोमनाथ हे रायगडाचे किल्लेदार होते. अनाजी दत्तोंबरोबर त्यांचं संगनमत होतं. त्यायोगे त्यांनी अनाजी दत्तोंबरोबर काही कटकार असताना भाग घेतला होता. तेथे त्यांना शिक्षा झाली म्हणून त्यांना तिथून काढण्यात आलं. पण नंतर परत काही काळानंतर त्यांचा चांगुलपणा लक्षात घेऊन परत त्यांना कोकणची सुभेदारी देण्यात आली आणि तोच त्यांचा प्रवास. एवढंच वर्णन आहे. मग याचं हा जो रोल फुलला आहे किंवा या रोल बद्दल जे लोकांनी उचलून धरलं, हे कॅरेक्टर लोकांना आवडलं, त्याचं मूळ आपल्याला जे कारण किंवा ज्यांना मी याचं श्रेय देईन ते आमचे लेखक गंगाराम गंगावणे. त्यांनी अण्णाजी पंत आणि त्याच्याबरोबर रावजी सोमनाथ. तर रावजी सोमनाथला काही सीन्स त्यांनी असे दिले किंवा अनाजी पंतांबरोबर आमच्या काही घटना अशा सिरियलमध्ये घडतात की ज्यामुळे रावजी सोमनाथ लोकांना आवडले आणि लोकांच्या पसंतीस उतरले. त्यातलं एक वाक्य मला आठवतंय, कालच्या पुण्याईवर रायगडावर आजचा दिवस उगवत नाही, हे त्यांचं वाक्य आहे त्याच्यात, जे मी पहिल्यांदा त्या सिरियलमध्ये बोललेलो आहे. त्याच्यामुळे मला आणि काही म्हणजे इथल्या मातीचं भाग्य म्हणून शिवाजी राजा इथे जन्माला आले, तो राजा आमच्यात वावरतोय, हे इथल्या मातीचं भाग्य. अशी काही वाक्य माझ्या वाटणीला आली की ज्यामुळे अजूनही ती वाक्य बोलताना माझ्या अंगावर काटा येतो. दिनेशजी, तुम्ही अनेक मालिका चित्रपटात काम केलं, त्याच्यापैकी तुमची सर्वात आवडती भूमिका कोणती जी तुम्हाला स्वतःला आवडली? कसं आहे, कलाकाराला प्रत्येक भूमिका त्याने केलेली ती प्रियच असते, कारण तो त्या भूमिकेसाठी प्रामाणिकपणे खूप मेहनत घेत असतो, त्याचा अभ्यास करत असतो आणि ती भूमिका तो साकारत असतो. आता प्रेक्षकांच्या दृष्टीने म्हणजे लोकांच्या पसंतीस उतरलेली माझी जास्त भूमिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजीमधील रावजी सोमनाथ ही प्रेक्षकांना जास्त पसंतीस उतरलेली भूमिका म्हणता येईल. पण मला जर विचारलं माझी सगळ्यात आवडती भूमिका, तर त्याच्यात गणपती बाप्पा मोरया ही महेश कोठारे यांची मालिका होती. त्याच्यामध्ये मी प्रजापती दक्ष हे कॅरेक्टर केलं होतं. तर प्रजापती दक्ष ही भूमिका, त्या राजाची भूमिका मला आवडलेली सगळ्यात जास्त आवडलेली भूमिका माझी तीच. म्हणजे शंकराचा शत्रू दाखवलेला आहे तो प्रजापती दक्ष. त्याने आपल्या मुलीचं लग्न पण शंकराशी झालेलं असतं, तरी तो त्याचं वैर सोडत नाही. आणि खूप म्हणजे मनापासून मला आवडलेली भूमिका प्रजापती दक्ष. त्याच्यानंतर रावजी सोमनाथ हे कॅरेक्टर केलं, तेही मला आवडलंच होतं. आणि त्याच्यानंतर आता जी चालू आहे साईबाबा श्रद्धा आणि सबुरी, त्या सिरियलमधील मायासपतीचं कॅरेक्टरही मी माझ्या परीने चांगल्या पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न करतो आणि ते लोकांच्या पसंतीस उतरते. आपल्या आयुष्यात नेहमीनं आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टी येतच असतात. तुम्ही सांगू शकता की तुमच्या आयुष्यातला एखादा आनंदाचा क्षण आणि एखादा दुःखाचा क्षण तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता का, जो तुमच्या मनात आतापर्यंत आणि तो तुम्ही कधीच कोणाला सांगितला नाहीये, असं काही आहे का? आता कसं आहे माहिती का, आनंद काय म्हणतात ते सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या 2 बाजू. म्हणजे सुख आहे तर दुःख आहेच पुढे, ते सगळं ठरलेलं आहे, कोणालाही चुकलेलं नाहीये. आता गंमत अशी ही, जेव्हा मी स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल करायला लागलो, प्रत्येक आर्टिस्टचं स्वप्न असतं की आपल्याला लोकांनी ओळखावं, आपलं नाव व्हावं, लोकांनी आपल्याला ओळखावं त्या एखाद्या भूमिकेवरून. तसं रावजी सोमनाथ ही भूमिका साकारल्यानंतर लोक मला ओळखायला लागले. म्हणजे कित्येक वेळा मला रेल्वे स्टेशनवर वगैरे आठवलंय, बायका थांबून नमस्कार करून, तुम्ही सगळे धन्य आहात, तुम्ही जे काय करताय टीव्हीवर आम्हाला दाखवताय, खरोखर खूप धन्यवाद. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं.
असे खूप अनुभव आले. म्हणजे लोक आम्हाला भेटताना ज्या पद्धतीने आमचं कौतुक करतात. मागे तुम्हाला अजून एक अनुभव सांगायचा म्हणजे मी एकदा माझ्या बहिणीकडे चाललेलो बोरिवलीमध्ये. तितक्या समोर एक मुलगी आली आणि डायरेक्ट माझ्या पाया पडली आणि उठली आणि डायरेक्ट रडायलाच लागली. आणि सर संभाजी राजांबद्दल आमची जी काही आमच्या मनात होतं तुम्ही एकदम त्याला वेगळंच रूप दिलं सर. तुम्ही सगळे खूप ग्रेट आहात. मला भरून आले, मला बोलता येत नाहीये. अशा काही लोक येऊन आम्हाला भेटलेले आहेत आणि ज्यांनी आमचं कौतुक केलेलं आहे ते नक्कीच लक्षात राहणार आणि खूप आनंद देणारी गोष्ट आहे. म्हणजे कुठून कुठून लोक येतात. म्हणजे आता डोंबिवली म्हणा किंवा सांगली, सातारा तिथूनही लोक मुंबईत येतात. आवर्जून FB वर आमची ओळख झालेली असते, रिक्वेस्ट पाठवलेली असते, तर आम्हाला भेटण्याचा आग्रह करतात. मग कधी आम्ही त्यांना भेटतो. मग भेटल्यावर वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट्स देतात. आमच्या सिरियलचा त्यांना कशा प्रकारे त्यांनी अनुभव घेतला, त्यांची लहान मुलं कशी ती एन्जॉय करतात, हे असं भरभरून बोलतात. हे नक्कीच आनंद देणार आहे. आता दुःखद म्हणाल तर एक अतिशय म्हणजे प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत असं घडतंच असा माझा अंदाज आहे. एक भूमिका होती जी मला मिळाली होती. हिंदी सिरियल सिया के राह ही सिरियल आली होती मध्ये. ट्रायंगल प्रोडक्शनची ती सिरियल होती. आता त्यावेळेला गंमत अशी झाली की त्या जब्बारी म्हणून एक कॅरेक्टर होतं ज्यासाठी ऑडिशनसाठी त्यांनी मला बोलवलं. म्हणजे प्रोडक्शन हाऊसमधनच फोन आला की तुम्हाला तुमचा रेफरन्स अशा लोकांनी दिलाय, प्लीज सर तुम्ही येऊन ऑडिशन द्या. मग मी ऑडिशन दिली. 2दा 3दा 4दा ऑडिशन दिली. लुकटेच झाली माझी बऱ्याचदा. त्याच्यानंतर चॅनलकडनं होकार आला की ओके डन म्हणून आमचं अग्रीमेंट झालं बघायला की ती मी सिरियल करतो आणि पुढचे 2 वर्ष माझा असाचा रोल असेल, हे पेमेंट असेल, असं सगळं अग्रीमेंट झालं. हैदराबादला शूट होतं. माझं फ्लाईटचं तिकीट आणि सांगितलं संध्याकाळी 7:30चं तुमचं फ्लाईट आहे, 4 तुमहाला तिकीट येईल, लगेच तुम्ही निघा. असं एवढं सगळं ठरलं. सकाळी 9 वाजता फायनल आमची बोलणी झाली आणि 4 वाजेपर्यंत काही त्यांचा रिस्पॉन्स आला नाही. मग मी फोन केला प्रोडक्शनला, अरे काय झालं. तेव्हा मला सांगण्यात आलं की चॅनलकडून असं सांगण्यात आलं की त्या रोलसाठी पर्टिक्युलर NSDचा स्टुडंट हवा. NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली, तिथूनचा स्टुडंट घ्यायचा त्यांचा आग्रह होता आणि म्हणून तो रोल आम्हाला एका NSDच्या स्टुडंटला द्यावा लागतोय. आय एम व्हेरी सॉरी असं त्या प्रोडक्शनच्या माणसाने मला सांगितलं. पण म्हटलं तुम्ही चॅनलकडनंच पास करून घेतलं होतं हे कॅरेक्टर. हो, पण चॅनलकडूनच अशी मागणी आल्यावर आम्हाला त्यांना नाही सांगता आलं नाही. इव्हन आमचं 4 दिवसाचं शूट झालंय ऑलरेडी. तर त्याच्यावर एक गुरु वशिष्ठ आणि अजून 2 कॅरेक्टर ज्यांनी शूट केलंय त्यांनाही आम्ही रिप्लेस करत होतो. वी आर सॉरी असं करून त्यांनी मग तो रोल माझा केला. आणि ती अतिशय मनाला क्लेश देणारी गोष्ट होती की एखाद्या कॅरेक्टरसाठी त्यावेळेला स्वराज्य नक्ष संबंधित सिरियल यायची होती. प्रजापती दक्षिणी जो केला गणपती बाप्पा मोर्यामध्ये, ती सिरियल यायची होती. त्याच्या आधीची गोष्ट. म्हणजे तसं बघायला तर माझ्या आईचा पहिलाच एवढा मोठा रोल असं सगळं होतं आणि जे ऐन मोमेंटला कॅन्सल. हे खूप क्लेशदायक होता हा प्रकार. पण म्हणतात ना वरच्यांनी काहीतरी चांगलं योजलेलं असतं आपल्यासाठी. त्या सिरियलला ती सिरियल गेली माझ्या हातनं. काही दिवसातच मला चाणक्य नाटक मिळालं हिंदी आणि ज्याचे परदेशातून दौरे झाले. म्हणजे आर्थिक सुबत्ता म्हणतात ती मला त्या चाणक्य नाटकं मिळाली. त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या मालिका मिळत गेल्या त्या नाटकानंतर आणि पुढे सगळं चांगलंच घडत गेलं. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात अप अँड डाऊन्सच्या किंवा एखादं कॅरेक्टर आपल्याला मिळणं ते जाणं, म्हणजे एखादी गोष्ट आपल्या हातात तोंडात शिवून जाणं हे घडतं. त्याच्यामुळे माझं नवीनचे कोण या क्षेत्रात पदार्पण करू इच्छित त्यांना नेहमीच सांगणं आहे की तुम्हाला एखादी भूमिका येईल, तुम्ही एखादं नाटक स्वीकारा, तुमचं सगळं डमन होईल, अगदी रंगीत तालीम पण होईल. पण जोच तर तुमचा प्रयोग रंगमंचावर सादर होत नाही, जोच तर तुम्ही केलेलं शूट टेलिकास्ट होत नाही, तोच तो रोल तुमचा नाही. अगदी बरोबर. त्याच्यामुळे भावनिक गुंतवणूक त्याच्यात आधी करायची नाही, गुंतायचं नाही. तसं नाना पाटेकर सांगतात प्रत्येक भूमिकाही तुमचा एक वाळूचा किल्ला आहे. तो तेवढ्या वेळापुरतं जगायचं, ती वाळू परत निसटून जाते, नवी भूमिका आणि नवा किल्ला. तसं आहे. त्याच्यामुळे ते अप अँड डाऊन्स येतात, ते धरून पुढे जायचं आपण असं. आता गेली 1.5 वर्ष आपल्याकडे कोरोनाच्या महामारीने सगळेच हैराण झाले आणि त्यात कलावंत तर अगदी मानसिकरित्या खचून गेले. तुमचा जॉब आहे हे माहीत आहे, पण तरी एक हाडाचा कलाकार म्हणून तुम्हाला पण त्याचं म्हणजे मानसिक त्रास झाला ना? निश्चितच. गेली 1.5 वर्ष तुम्ही सगळेच घरी आहात. बरोबर आहे. आता कसं आहे, नाट्य व्यवसाय हा कम्प्लीट बंद झाल्यासारखा आहे या काळामध्ये. आता त्यावेळेला आमचं जे चाणक्य नाटक होतं ऐन जोमात सुरू होतं. सगळीकडे आमचे प्रयोग सुरू होते. राष्ट्रपती भवनमध्ये आमचे 2 शोज लागले होते आणि त्यावेळेला करोना आला आणि सगळं ठप्प झालं. नाटकच बंद पडल्यासारखं.
पण सुदैवाने आपल्या पूर्व पुण्यामुळे माझा बीएसटीचा जॉब होता आणि इमर्जन्सी सर्व्हिस बीएसटी, त्याच्यामुळे तो काळ असा होता की मला बीएसटीला जायलाच पाहिजे. त्याच्यामुळे मी हा जो काळ होता सुरुवातीला जेव्हा कोरोना आला तेव्हा बीएसटीत फार कमी उपस्थिती असायची कामगारांची. त्या काळामध्ये मी बीएसटीत जाऊन रेग्युलर दिवस भरलेले आणि आमची जी सेवा आहे ती 100% देण्याचा, बस योग्य करून ड्रायव्हर कंडक्टरना त्या बस सुपूर्त करून योग्य प्रकारे सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आमच्या परीने आणि त्याचं कौतुकही झालं. मला खूप अभिमान वाटतो की एक कलाकार असून त्यावेळेला मी बीएसटीसाठी माझी सेवा गरजेच्या वेळेला प्रॉपर देऊ शकलो. मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. पण ते झालं, तुम्ही जॉब करत होता म्हणून तुमचं तारलं गेलं. हो. पण जे कलावंत नुसते फक्त कलेवर अवलंबून बरोबर. होते, आज त्यांची इतकी वाईट परिस्थिती झाली आहे आणि त्यांच्यासाठी कोणीच असे पुढे असे अजूनपर्यंत एवढे आले नाहीये. बरोबर. त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता की नाही, त्या कलाकारांना तुम्ही काय सांगू शकता? बरोबर. आता कसं आहे, विशेषतः बॅकस्टेजला जे काम करतात टेक्निकल टीम आहे त्यांचं या काळामध्ये खूप नुकसान झालं या काळात. एस्पेशली नाटकाला जे बॅकस्टेज करतात त्यांचं, कारण नाटकच व्यवसाय ठप्प झाला. 2 वर्ष होऊन गेली नाटक व्यवसाय ठप्प झालाय. त्याच्यामुळे त्यांचे तसे हाल होऊ शकतात. पण कसं आहे, त्याला सुद्धा नाट्य निर्माता संघ आहे किंवा आमचे काही कलाकार मंडळी, त्यांनी सगळ्यांनी ग्रुपने मिळून वगैरे असं काही कॉन्ट्रीब्युशन करून वगैरे असं त्या कलाकारांना आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण निश्चितच हा काही म्हणजे परमनंट हे सोल्युशन असू शकत नाही. त्याच्यामुळे नाट्य व्यवसाय परत पूर्वीसारखा सुरू झालाच पाहिजे आणि परमेश्वर कृपेने तो लवकर सुरू होईल. आता कोरोनाचं तसं संकट हळूहळू सरतंय, त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये परत सगळ्यांना चांगले दिवस येतीलच अशी आशा करूया आपण. म्हणजे आज आत्ताच्या क्षणी सुद्धा जे खचून गेलेले कलावंत आहेत त्यांना आपण काही सांगू शकता? कसं आहे माहितीये का, कलावंत हा आपली कला सादर करतच असतो. म्हणजे आज आता नाट्य व्यवसाय बंद झालाय मला मान्य आहे. म्हणजे टेक्निकल टीमचं नुकसान झालंय, जे नाट्य क्षेत्राशी निगडीत आहेत 100% नाट्य व्यवसायाशी निगडीत जे टेक्निकल टीम आहे त्यांचं नुकसान झालंय, मी मान्य करतो. पण बाकी तुम्ही कलाकार म्हणाल तर विविध मालिका चालूच आहेत. आज इथे मुंबईमध्ये शूटिंग बंद असलं तरी काही ठिकाणी काय म्हणतात ते आपले काय तो पर्टिक्युलर शब्द आहे, बायो बबल हे तयार करून त्या ठिकाणी शूट केल्या जाते. म्हणजे पर्टिक्युलर एरियामध्ये शूट आणि कलाकार कुठेही बाहेर जात नाहीत आणि शूट करतायत. त्याच्यामुळे आता गुजरातमध्ये सिल्वासा किंवा काही ठिकाणी असे बाहेरगावी अशा प्रकारचं शूट सुरू आहे आणि कलाकार काम करतायत. फक्त तेवढ्या जोमात सुरू नाही, आता सगळीच घडी विस्कटलेली आहे. त्याच्या आपलं थोडंफार काही ना काम सुरू आहे. नाही, पण तरी महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा हे शूटिंग चालू आहे तरी जे बाकीचे कलावंत आहे म्हणजे साईड सहकलाकार म्हणतात त्यांना, त्यांच्या तर पोटावर पायच आलाय. कारण प्रत्येक जणांना तिथे घेऊन जाणं निर्मात्याला सुद्धा शक्य होत नाही. पण त्यासाठी इथे फुल फ्लेज मध्ये म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये शूटिंग करणं गरजेचं होणार आहे. बरोबर आहे तुमचा मुद्दा. आणि आता कसं झालंय, हळूहळू काही निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. आता 5 वाजेपर्यंत का होईना पण शूटला आता परवानगी दिलेली आहे. बरं, त्याच्याने व्यवसाय हा सुरू होतोय आणि काही नाटकांच्या तारखा पण आय थिंक पुढच्या महिन्यापासून दिलेल्या आहेत. फक्त कसं आहे, एक सीट सोडून एक जागा असं नाट्यगृह भरलेलं दिसेल. म्हणजे 50%च उपस्थिती असं ते आहे. आता काळच असायच्या 50% 50%, पण ते सुरू होतो. पाळलेच पाहिजे, सगळ्यांनी नियम पाळले तरच आपण पुढची वाटचाल करू. आधी जीव शाबूत असेल तर पुढची कला वगैरे सगळ्या, पण ते सगळं आता आपल्याच हातात आहे. बरोबर, पब्लिकच्या हातातच आहे. हो, त्याच्यामुळे जेवढं आपण जे निर्बंध दिलेले आहेत सरकारने ते काही आपल्याला उगाच लादलेले नाही, त्याची गरज आहे. जर त्यांचं आपण व्यवस्थित जर पालन केलं तर लवकरच हा प्रश्न सुटेल असं मला वाटतं. दिनेशजी, आपण आमच्या या कार्यक्रमात आला आणि इतकं छान आपण हा रमवलात कार्यक्रम, त्याबद्दल माझे आपल्याला खूप खूप आभार. मीही तुझे खूप आभार मानतो अनन्या. म्हणजे आपली जुनी ओळख असल्यामुळे असे तू जास्त ओळखतेस मला, त्याच्यामुळे मी जास्त मोकळेपणाने संवाद साधू शकलो. तुझे प्रश्नच असे होते की मी मोकळेपणाने बोलू शकलो. मी परत एकदा खूप धन्यवाद देतो पियुष फिल्म्सला की मला या ठिकाणी बोलवलं आणि मला माझं मत, माझ्याबद्दलची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी पियुष फिल्म्सचे मनापासून धन्यवाद मानतो. अनन्या, तुझेही धन्यवाद. थँक्यू दिनेश सर.